तर मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही बघू शकता जॉनी बॉय बसलेला आहे आणि आता ह्यो झोपलेला आहे आणि इथं मी तयार झालेलो आहे. फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे आता लग्नाला आणि आता आपण चाललेलो आहे. फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे लग्नात. तर तुम्ही बघू शकता इथे एकटा बसलेलो आहे. आज मला कोणच आलं नाही. फायनली मित्रांनो, आत्ताच पोहे खाल्ले आणि पुढचा ऊस गेल्यामुळं सगळं सोनं सोनं वाटते इथलं. पण तुम्ही बघू शकता आणि आत्ता वाजून दुपारची 3 आणि कटाळ पण लय आलाय. वर बसलेलं टी व्ही बघत आता खाली चाललेलं आहे माघारी. ही बघा नारळ, आमच्या ह्या झाडांचे नारळ आहेत. इकडचा पण ऊस गेला, पुढचा पण ऊस घेतला. खाली जातो. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे कटिंग करायला, कारण की वरची केस लई ठेवल्यामुळं मम्मीला काय आवडली नाहीत. त्याच्यामुळं आता आपण नेट कटिंग करून येऊया. आता तुम्हाला आता दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या इथला व्ह्यू आणि मस्तपैकी आता धन्नो बसलेलो आहे आणि आमची इथले आंब्याचे झाड आहेत. तर तुम्ही बघू शकताय ही गहू लावलेला आहे आणि मी आहे चाललेला आहे सायकलीवर. ताणत जायचं, कारण की आत्ता पप्पांनी गाडी घेऊन गेलेत ना, त्याच्यामुळे मला सायकलीवर जावं लागतंय. इथनं 3 किलोमीटर सायकलीवर जाणार. आता 3 किलोमीटर काहीच वाटत नाही, कारण की आता फंक्शन आमचं 7 किलोमीटर आहे ना, त्याच्यामुळं 3 किलोमीटर मला असंच वाटतं, सहज जाता वाटतं. म्हणून काय नाही, बघू शकता आमच्या इथलं व्ह्यू. तुम्ही बघू शकता आमच्या इथलं हे डाळिंबाचं शेती आहे. हिंदीत ह्याला अनार म्हणतात. तर तुम्ही बघू शकताय आणि हे आमचे इथं ऊस मस्त व्ह्यू पोचलेलो आहे. फायनल गाईज मी कापलेले आहेत केस आणि आता चाललेलो आहे घरी. ही आमची लहानपणीची शाळा माझी. आमच्या इथं ज्योतिबाचं मंदिर. केस कापलेत आता. कमेंटमध्ये सांगू शकताय आता कसा दिसत आहे, मगाशी कसा दिसत होतो. तर मित्रांनो, आता आपली बॅटरी पूर्ण उतारलेली आहे आणि चाललोय मी चालवत आणि आमच्या इथलं पाणी बघू शकताय. आमच्या इथं याला फटा म्हणतात आणि या झाडाखाली बसायला खूप मजा येते. अजून पण सॅड असतो ना तो या झाडाखाली पूर्ण आहे का ना, खुश होऊन निघतो मग. आणि खूप म्हणजे पुढं पाणी वाहत चाललं असतं, त्या पाण्यात निवांत पाय टाकायचं. आता दाखवलं असतं, पण आता मला काय, कारण की आज चाललेलो आहे मला सोन्याचे सकाळी काढायचा, त्याच्यामुळं आता तिकडे चाललेलो आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला दाखवणार की तिथं कसं वातावरण असतं, किती मजा येते. मित्रांनो, आज मला माझ्या पप्पांनी सोन्याची चेन केलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय, तुम्हाला दाखवतो. ही चेन आहे, ही अर्ध्या तोळ्याची चेन केलेली आहे माझ्यासाठी माझ्या पप्पांनी आणि मी त्याची अनबॉक्सिंग केलेली आहे आणि तुम्हाला मी नंतर घालून पण दाखवतो कशी दिसते माझ्यावर. मित्रांनो, आता ही चेन घातलेली आहे आणि मी असं दिसत आहे. मला खूप आवडलेली आहे ही चेन. तर तुम्ही बघू शकता, हे पप्पांनी मला गिफ्ट दिलेली आहे चेन. ओके, मी भात परतलेला आहे. आता ही आपण पप्पांना द्यायचं आहे भात. आज आणलेली आहे बाहेरची भाजी. मित्रांनो, आज आमच्या घरी आणलेली आहे पनीरची भाजी आणि हे राईस बनवलेला आहे मी घरच्या घरी. तर तुम्ही बघू शकताय आणि मी इथं बसलेलो आहे आणि मी आता हे जे आनंद घेतो तुम्हाला मग
जेवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता आपण गार खूप लागते म्हणून आता आपण जाळ लावूया. मित्रांनो आपले आता शेकोटी चाललेले आहे कारण की खूप गार लागत आहे त्याच्यामुळे आपण शेकोटी केलेली आहे आणि मस्तपैकी मी इथं शेकत बसलेलो आहे. आणि आपला जॉनी बाई गेलेला आहे इकडं. आता कुठं गेला आहे ते मला पण माहित नाही. आणि आपले दोन या तर मित्रांनो रात्रीच्या वाजलेल्या आहेत 9 आणि मी माझा आवडीचा पिक्चर द फॅमिली स्टार पिक्चर बघत आहे. तुम्ही पण कधी पण बघू शकताय. खूप एक नंबर आहे. मी आता झोपलेलो आहे निवांत आणि मी निवांत पिक्चर बघत आहे. आता हे पिक्चर संपल 11-12 वाजेपर्यंत आणि आपण तेव्हा झोपायचं निवांत. आणि मी हे पिक्चर बघत आहे. तुम्ही पण नक्की बघा. एक नंबर पिक्चर बघून मला कमेंटमध्ये टाका कसा वाटला तुम्हाला.